पाकड्यांचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यावर बोलण्याकरता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ढगे सर, अर्थात ऑपरेशन सिंदूर हे तर नाव फार महत्वाचं आहेच, पण आता पाकिस्ताननं या सगळ्या कारवाईनंतर आता कांगावा करण्यास सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानच्या 9 ठिकाणी खरं तर आपण हा एअर स्ट्राईक केलेला होता। यात 5 ठिकाणं पाकिस्तानमधली होती तर 4 ठिकाणं पीओके परिसरातली होती, पण आता पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कांगावा करण्यात येतोय या सगळ्या संदर्भात। आता मात्र भारताची पुढची मूव्ह काय असू शकते या सगळ्या संदर्भात काही संकेत मिळत आहेत का? भारताची जी माझ्या मते स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी असेल ते म्हणजे शॉर्ट स्विफ्ट मिलिटरी टार्गेट्स। आपल्याला जे आहे पाक पुरस्कृत दहशतवादाचं कंबरड मोडण्यासाठी आपण हा फेज 1 कंप्लीट केलेला आहे आणि यामध्ये जे आहे जी आपली मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह होती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश सुद्धा मिळालेलं आहे। आता पाकिस्तान कसा रिटॅलिएट करतो यावर जे आहे पुढची दिशा त्या ठिकाणी निर्धारित राहणार आहे। जर काही तासांमध्ये म्हणजे आजच्या रात्री येणाऱ्या रात्री जर पाकिस्ताननं आपल्यावर काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला, काही एअर स्ट्राईक केले तर नक्कीच आणि तशा प्रकारचा प्रयत्न पाकिस्तान करेल सुद्धा, तो यशस्वी होईल नाही होईल कितपत होईल हा प्रश्न त्या ठिकाणी वेगळा, पण तसा जर केला तर नक्कीच आपण जे आहे पुढचा टप्पा त्या ठिकाणी गाठू आणि आपण जे आहे कितीतरी पटीने अधिक आपण पाकिस्तानवर त्यांच्या एरियामध्ये घुसून हल्ला त्या ठिकाणी करू शकतो। हा झाला एक भाग। आज घडीला जे शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपण हासिल त्या ठिकाणी केलेले आहेत, पण माझ्या मते खऱ्या अर्थानं हा जर प्रश्न सोडवायचा असेल आणि जी भूमिका सुद्धा आपल्या राजकीय नेतृत्वाने बोलून दाखवलेली आहे की फक्त काही टेररिस्ट लॉन्चिंग पॅड किंवा फक्त काही दहशतवाद्यांना मारून चालणार नाही, त्यांचे जे आखा आहेत त्यांना सपोर्ट करणारं जे ISI आहे पाकिस्तान लष्कर आहे त्याला सुद्धा कुठेतरी आपल्याला पायबंद घालावा लागेल आणि या अनुषंगानं जर हे युद्ध पुढे गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी आश्चर्य वाटू नये। आणि मला वाटतं याचा एंड पॉइंट एक महत्वाचा जो आपला ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी असावा तो म्हणजे पाक व्यक्त काश्मीर हा भारतामध्ये सम्मिलित करून घेणं। तो भारताचा अधिकृत भाग आहे, भारताची अधिकृत भूमिका त्या ठिकाणी आहे। लगेच 1 दिवसात 2 दिवसात ते होईल का? नाही, पण येणाऱ्या काही काळामध्ये अल्टिमेटली हा प्रश्न जर आपल्याला संपवायचा असेल तर एक महत्वाचा टप्पा असणार आहे पाक व्यक्त काश्मीरला भारतामध्ये सम्मिलित करून घेणं। येणारे काही तास, येणारे काही दिवस हे नक्कीच महत्वाचे असणार आहेत, कारण पाकिस्तान सुद्धा चवताळलेला असेल। त्याहून महत्वाचं पाकिस्तानची ज्या प्रकारे चितीचुती झाली, त्यांना माहित होतं की जे भारत हल्ला करणार आहे ते स्वतःच डिक्लेअर करत होते की 12 तासात 36 तासात होणार आहे। पण एवढं माहित असून एवढं प्रिपेअर्डनेस असताना अतिशय सिस्टमॅटिकली त्यांच्या एरियामध्ये घुसून नेमकं जे टार्गेट करायचे तेच टार्गेट आम्ही केलं, आम्ही कोलॅटरल डॅमेज केला नाही। यावरून दिसतं की भारताचे आर्म्ड फोर्सेस किती प्रोफेशनल आहेत, त्यांच्यामध्ये काय क्षमता आहे। तर मग आता पाकिस्तान कसा रिस्पॉन्ड करतो यावर जे आहे पुढची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे। अगदी ढगे सर, आता एक अशी देखील माहिती समोर येते या घडीची सगळ्यात महत्वाची ही माहिती आणि त्यावर मला तुमची प्रतिक्रिया हवी आहे। जैशेचा ऑपरेशनल कमांडर रऊफ असगर मारला गेला असल्याची शक्यता आहे। जैशेचा आणखीन एक बडा कमांडर इब्राहिम राथेरही ठार झाल्याची माहिती समोर येते। जैशेचा प्रमुख मसूद अझहर हा वगळता सगळे बडे कमांडर ठार झाल्याची शक्यता वर्तवली जाते। जैशेचा लॉन्च कमांडर रशीद असगरचाही खात्मा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। ढगे सर, नक्कीच ज्या प्रकारचे आपण हल्ले केले आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारचे टार्गेट आपण निवडले होते त्यामधले 2 महत्वाचे टार्गेट म्हणजे लष्कर तैयबा, ज्याचं आता नवीन नाव त्यांनी जमाते उद दावा JUD असं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, त्याचबरोबर जैश ए मोहम्मद याच्या हेडक्वार्टरलाच उद्ध्वस्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। एवढंच नाही तर बहावलपूर मधल्या या जैश ए मोहम्मदचे जे ट्रेनिंग कॅम्प होते, वर करणी ते मदरसा होते, पण खऱ्या अर्थाने जे ते ट्रेनिंग कॅम्प होते या दहशतवाद्यांचे, अशा 4 मदरशाला सुद्धा आपण उडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। आणि त्यातून आपल्या समोर बातम्या ज्या येत आहेत आता हळूहळू सगळ्या बातम्या 30 दहशतवादी मेले, 50 मेले, 100 दहशतवादी मेले। आता हा आकडा जो आहे अधिकृतरित्या कोणी सांगू शकत नाही, पण आता हा या आकड्यांमध्ये कोण कोण लपलेला आहे आणि जशी तुमच्या माहितीच्या अनुसार त्यामध्ये जो आहे जैश ए मोहम्मदचा, लष्कर तैयबाचे काही महत्वाचे ऑपरेशनल कमांडर त्या ठिकाणी असू शकतात आणि या ऑपरेशनल कमांडर शिवाय हा आकडा हजाराहून अधिक मानला जातोय। हजाराहून अधिक हा आकडा मानला जातोय। नक्कीच हा आकडा मोठा असेल, पण आता येणारा काळच त्या ठिकाणी सांगेल की नेमका हा जो आकडा किती मोठा त्या ठिकाणी, कारण ज्या प्रकारचे स्ट्राईक आपण केले शेकडो दहशतवादी त्या ठिकाणी मारले गेलेले असण्याची शक्यता दाट आहे।
पण हा आकडा अधिकृतरित्या कोणीच जाहीर करणार नाही, ना पाकिस्तान करणार आहे ना भारताला सुद्धा जे एक्झॅक्टली मोजून आपण त्या ठिकाणी केले. आपण जे आहे ते टार्गेट्सला हिट केलं आणि त्या टार्गेट्समध्ये जे जितके त्या ठिकाणी होते ते त्या ठिकाणी मारले गेले. आता पाकिस्तानची गोची अशी झालेली आहे की पाकिस्तानला हे डिक्लेअर करता येणार नाही. का? कारण त्यांनी जर डिक्लेअर केलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी समोर आल्या तर पुन्हा एकदा जगासमोर त्या ठिकाणी येईल की या दहशतवादाला थारा देणारा देश पाकिस्तान होता आणि या दहशतवाद्यांची स्थानं आम्ही उद्ध्वस्त केली, ही भारताची भूमिका असणार आहे. म्हणून पाकिस्तानला ना तोंड उघडता येतं ना गपचूप राहता येतं. अशा प्रकारे कोंडीमध्ये जे आहे आपण पाकिस्तानला पकडण्यामध्ये यशस्वी राहिलेलो. अगदी अगदी ढगे सर, आणखीन एक महत्वाची बातमी आता असं देखील कळतंय की जवळपास तिथं 100हून अधिक ट्रेनिंग घेत होते दहशतवादी आणि त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे अशी देखील या ठिकाणी आता माहिती मिळतेय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.